नमस्कार, मी ज्ञानोबा दगडू मदने, राहणार हडपसर गाडीतळ पुणे येथे वास्तव्यास आहे. आमचे लग्न 2001 साली झाले. आम्हाला 4-5 वर्ष झालं मूलबाळ होत नव्हतं. त्याच्यानंतर मग आम्ही बऱ्याच हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर रिझल्ट कुठल्याच हॉस्पिटलला येत नव्हतं. असं करत करत आमच्या लग्नाला जवळपास 22-23 वर्षे झाले. मी ट्रीटमेंट इथं पुणेमध्ये सगळीकडे हे हॉस्पिटल झाले की ते झाले की ते असे घेतच होतो. नंतर एक दिवस असं झालं, श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरचं शिबिर सीझन मॉलच्या शेजारी होतं. मी शिबिरामध्ये आमचं नाव नोंदणी केली. नाव नोंदणी केल्यानंतर आमची ट्रीटमेंट आम्ही श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर बारामती येथे चालू केली. मला पाळीचा पण त्रास होता. डॉक्टरना सांगितलं तसं तर म्हणले त्याचा काही त्रास हे करून घेऊ नका, सगळं व्यवस्थित होऊन जाईल, पाळी व्यवस्थित येते नाही येते त्याचं काहीच आपल्याला हे नाही आहे. आमची ट्रीटमेंट एकदम यशस्वी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर 2 मार्च 2024ला मुलगा मुलगी आम्हाला 2 अपत्य झाले. पण आता गावाकडे गेलं तर कधी बी म्हणायचे, बाबा तुम्हाला काय आहे का नाही, अपत्य आहे का नाही, अपत्य आहे का नाही. मग कधी जरी गेलो आम्ही तरी आम्हाला असं वेगळंच वाटायचं. पण आता आम्ही इतकं उंच मानेनं गावाकडे जातो आणि एकदम छान बाळं हे घेऊन सगळं गावात बी आमच्या फॅमिलीशी, गावातल्या सगळ्या लोकांशी त्यांना बी आनंद आहे आणि आम्हाला बी आनंद आहे. आणि मी माझ्याबद्दल माझ्या 2 मित्रांना त्यांना पण सांगितलं की बाबा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर बारामती इथं ट्रीटमेंट घेतली, तुम्ही पण तिथं जावा. मग ते 2 जण गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना पण 2 बाळ आहेत. आता सरांचा रिझल्ट एकदम छान आहे आणि खरोखरच खूप चांगला दवाखाना आहे. श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरचे सगळे फॅमिली मेंबर, सगळं स्टाफ चांगला आहे. खूप छान होत्या. काही जर वाटलं लगेच झोपायला बेड वगैरे द्यायच्या, काही मागितलं तर लगेच आणून द्यायच्या, स्वतःला त्रास करून घ्यायच्या. पण आपल्याला कधी काही मागितलं तर लगेच ज्यूस वगैरे पण ह्याच्या मेडिकलमधून आणून देत होत्या. असं इंजेक्शन वगैरे घ्यायला गेलं तर लगेच द्यायच्या, वेळ नव्हत्या घालवत, बोलायच्या नाही कधी काही, एकदम शांत पद्धतीने सगळं. सर सगळे चांगले, तिकडले सगळ्या गोष्टी एकदम सुखकारक आहेत आणि सगळ्या गोष्टींचं समाधान मिळालं. एकदम आनंदी आणि एकदम सुखासुखी जीवन दिलं. त्याबद्दल डॉक्टर आशिष जळक सरांचे मी मनापासून आभार मानतो. देव कुठल्या रूपाने कसा भेटतो आणि काय होतं हे जळक सरांच्या रूपात आम्हाला भगवान परमात्मा भेटला. आमच्या जीवनामध्ये 1-2 मस्तपैकी फुलं असे उमलले आणि त्यांच्या उमललेल्या फुलामुळं आमचं जीवन एकदम सुखात आनंदमयी झालं. ह्याचं श्रेय सगळं श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर यांनाच जातं.